मंडळी, आपली संस्कृती ही भक्तीवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यावर देवाची आराधना करणे आणि आपल्या रोजच्या कार्यांना आरंभ करणे हा आपला दिनक्रम ठरलेला असतो. काही महत्त्वाच्या दिवशी आपण देवळात जातो किंवा गणपती, दिवाळीसारख्या सणांना घरात दिवा लावून देवाची आरती करतो. आरती करताना आपण झांजा हाती घेतो. त्या नसल्यास हाताने टाळी वाजवत आपण देवाची आरती करतो. आरती करणं हा हिंदूचा स्थायी भाव म्हटला पाहिजे, कारण जिथे आरती होत असेल तिथे भक्त 2 मिनिटं का होईना हाताने टाळ्या वाजवत उभ्या राहिल्याचं अनेकदा आपण पाहिलं असेल. मात्र आरती करताना टाळ्या का वाजवल्या जातात असं विचारलं तर त्याचं काही उत्तर आपल्याकडे सापडत नाही. आज आपण हेच जाणून घेणार आहोत. याचं उत्तर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला पौराणिक कथांचा संदर्भ घ्यावा लागेल. भक्त प्रल्हाद आणि त्याचे वडील हिरण्यकशिपू यांची कहाणी आपल्याला माहीत असेलच. आपल्याला मिळालेल्या वराने अंध झालेल्या हिरण्यकशिपूला विष्णू भक्त प्रल्हादाने विष्णूची पूजा सोडावी आणि आपली पूजा करावी असं वाटत होतं. त्याची विष्णुभक्ती संपवण्यासाठी हिरण्यकशिपूने वेगवेगळे उपाय केले. त्यातला एक उपाय म्हणजे श्री विष्णूंची भक्ती करताना भक्त प्रल्हाद ठेका धरता यावा यासाठी एक थाळी वाजवत असे. हिरण्यकशिपूने हीच थाळी ही अग्नीत भस्म केली. मात्र त्यानं विचलित न होता भक्त प्रल्हादाने थाळीच्या ठिकाणी टाळी वाजवायला सुरुवात केली. मात्र त्यानं आपली विष्णुभक्ती थांबवली नाही. त्यामुळे यानंतर हीच प्रथा पुढे सुरू राहिली. देवभक्तांनाही टाळी वाजवायला सुरुवात केली. हीच परंपरा पुढेही सुरू राहिली. टाळी वाजवून देवाला आमंत्रण दिले जाते. असे केल्याने देवाचे लक्ष वेधले जाते. तसेच भजन कीर्तन किंवा आरतीच्या वेळी टाळी वाजवल्याने पापांचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असाही विश्वास आहे. हे झालं टाळी वाजवण्यामागचं पौराणिक कारण. पण दुसरीकडे टाळी वाजवण्याच्या शास्त्रीय कारणाविषयी बोलताना टाळ्या वाजवल्याने तळहातांचा ॲक्युप्रेशर पॉइंटवर दबाव येतो. यासोबतच हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारातही याचा फायदा होतो. टाळ्या वाजवल्याने रक्तदाबही बरोबर होतो. टाळ्या वाजवणे हा देखील एक प्रकारचा योग मानला जातो. असं केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होऊ लागतात. होय, जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा ते तुमच्या मेंदूला सक्रिय शारीरिक हालचाली पाठवते, ज्याच्या बदल्यात तुमच्यातील आळस दूर करण्यास मदत होते. तुमचे मन सक्रिय मोडमध्ये बनवते आणि तुम्हाला एकाग्र राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त जेव्हा आपण मंदिरात, घरात टाळ्या वाजवतो तेव्हा सौम्य उष्णता निर्माण होते, जे वातावरण बदलण्यास मदत करते आणि ते आनंददायी बनवते. अशा प्रकारे टाळ्या वाजवल्याने भक्तांच्या आध्यात्मिक विधींशी जोडण्यास मदत होते. टाळ्या वाजवण्याचे अनेक शारीरिक फायदे देखील आहेत. ते आपले रक्त परिसंचन उत्तेजित करते, आपल्या रक्तवाहिन्या आणि धमन्यांमधील अडथळे दूर करते आणि आपल्या पांढऱ्या पेशी मजबूत करण्यास मदत करते, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुधारते. मंडळी, आरती गाताना ताल राखण्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अध्यात्माच्या शास्त्रानुसार याचे कारणही आहे. आम्ही आरतीच्या माध्यमातून देवतेला आवाहन करतो. आरती गाण्याने निर्माण होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेमध्ये देवतेला प्रसन्न करण्याची क्षमता असते. जेव्हा आपण टाळ्या वाजवून आरतीचा आवाज तालापुरता मर्यादित ठेवतो तेव्हा आरतीने निर्माण केलेल्या आवाजाची वारंवारता मधुर बनते. अशा प्रकारे आपण देवता सक्रिय करू शकतो आणि त्याची तत्वकार्य करू लागते. आरतीच्या वेळी भक्ताचा भाव जागृत झाल्यामुळे त्याच्या शरीरातील सत्व घटक आधीच उच्च असतो. त्यावेळी त्याची सुषुम्ना नाडी कार्यान्वित असल्याने टाळी वाजवण्याचा फारसा परिणाम त्यांच्या शरीरावर होत नाही. आरती गाताना टाळ्या वाजवण्याबरोबरच वाद्य वाजवणे, कारण ते साधकाच्या अध्यात्माच्या प्राथमिक अवस्थेत भाव जागृत करण्यास मदत करेल. तसेच मंडळी, आपल्या सनातन धर्मामध्येही देवळात गेल्यानंतर देवाची आरती करताना घंटी वाजवण्याची प्रथा आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तेथे घंटी लावलेली असतेच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देवळात घंटी का असते? देवळात घंटी लावण्याचे आणि घंटी वाजवण्यामागचे कारण काय, तर ते जाणून घेऊया. पुराणातही असे सांगितले आहे की जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा एक नाद ऐकू आला होता. घंटी त्याचेच प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार घंटी वाजवून भक्त देवासमोर आपली उपस्थिती दर्शवतात. घंटी वाजवल्याने देवाच्या मूर्तीत चैतन्य येते. याशिवाय तेथे उपस्थित लोकांमध्ये आपोआप भक्तिभाव जागृत होतो. देव तुमची प्रार्थना आणि भोग स्वीकारतो. ज्योतिषशास्त्रानुसार घंटीच्या आवाजाने आपल्या शरीरातील 7ही चक्र काही वेळ सक्रिय होतात. यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घंटी वाजवल्यामुळे वातावरणात एक स्पंदन निर्माण होतं. ही स्पंदन दूरवर पसरतात.
यामुळे त्या परिसरातील विषाणू, जीवाणू आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात. यामुळे तेथील वातावरण पवित्र होऊन नकारात्मकता दूर होते. याशिवाय घंटी वाजवल्यामुळे तुमचे मन आणि मेंदूवर विशेष प्रभाव पडतो. घंटीच्या आवाजामुळे मेंदूचा उजवा आणि डावा भाग संतुलित करतात, तुमच्या डोक्याचा ताण कमी करतात आणि एकाग्रता वाढवतात. आपण जी घंटी मंदिरात किंवा घरात वाजवतो त्या घंटीचेही प्रकार आहेत. घरी पूजा करताना वाजवण्यात येणारी घंटी लहान आकाराची असते, तिला गरुड घंटी म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या घंटीला घंटा असे म्हटले जाते. या घंटाचा आवाज दूरपर्यंत जातो. अशा घंटा मंदिरात असतात. पितळेची गोल प्लेट असते, त्याला लाकूड किंवा हातोडीने वाजवले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेली घंटी लहान आणि मोठ्या आकारात असते, याला द्वार घंटी म्हटले जाते. बहुतांश लोक ही घंटी घरातील मंदिरातही लावतात.